म्हणून त्यांचे कपडे काढले आणि काजीनं हातात शस्त्र घेतलं लिंग छेदन करायला। त्यावेळेला पाहते तर यांना लिंगच नाही आणि यवनी नाही, स्त्री नहीं पुरुष ही नहीं। ये बादशाह सलामत, हमने देख लिया एक छोड़कर 10 काजी हम खड़े थे इनकी सुनता लिंग छेदन करने के लिए, लेकिन करी क्या महाराज, ये ना स्त्री है ना पुरुष है। देख लिया, बोले मजबूर हो गए हम, काटे तो क्या काटे, कापायचं तर काय कापायचं, हे बाई नाही माणूसही नाही, काहीच नाही यांच्यात गुप्तांगाच्या ठिकाणी। हटाव रे, दुसऱ्याला नेलं, दुसराही तसा टाळकरी, पखवाजवाला नेला तोही तसा, गायक नेले तेही तसेच, कोणाचंच अंग त्या ठिकाणी काचीला दिसलं नाही। बोले ये पागल है, बोले किसको पकड़ कर ला लिया, ना है महिला है ना पुरुष है, ऐसे को पकड़ कर लाते हो गए, गेट आउट, आज के बाद ऐसे पकड़ कर नहीं लाना, छोड़ दो इनको, ये ना नपुंसक भी नहीं मानेंगे, पुरुष भी नहीं मानेंगे, स्त्री भी नहीं मानेंगे, पुरुष भी नहीं मानेंगे, इनका गुप्तांग कुछ दिखाई देता ही नहीं तो क्या काटे। महाराजांना सोडण्यात आलं, त्यांच्या टाळकऱ्यांना सोडण्यात आलं, कोणाचंच काही गुप्तांग दिसलं नाही। शेवटी यांच्या भक्तीचा प्रताप पाहला आणि यांना संतत्वाच्या नात्याने बादशाहाने काही केलं नाही। काही बाबतीमध्ये त्यांची नीती उदार राहिली। इकडची इतिहासातल्या बऱ्याच घटना मी तुम्हाला सांगेन किंवा देश प्रदेश पर्यटन